नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे. आज आपण बघणार आहोत सायबर सिक्युरिटीबद्दल. सायबर सिक्युरिटीचे डिफरंट कॉन्सेप्ट जसं की डिटेक्शन अल्गोरिदम काय असतं, सिस्टम लेव्हल वर्किंग असतं व्हायरसचं, इंडस्ट्रियल लेव्हल टूल्स आपल्याकडे कुठले आहेत आणि रिअल सायबर अटॅक एक्झाम्पल. हा व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे स्टुडंट्ससाठी, स्पेशली इंजिनियर्स ज्यांना सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये एक्सपर्टीज करायचं आहे त्यांच्यासाठी. सो आपण थोडंसं कॉन्व्हर्सेशन करूयात अँटीव्हायरसचं इंटरनल वर्किंग किंवा डीप वर्किंगबद्दल. अँटीव्हायरस फक्त एक स्कॅनर टूल नव्हे, तो ओ एस आणि त्याच्या कोर लेवलवरती काम करत असतो. इंटरनल व्हायरसचं स्ट्रक्चर जे असतं त्याच्यामध्ये येतं फाईल सिस्टम स्कॅनर, मेमरी स्कॅनर, नेटवर्क मॉनिटर किंवा कर्नल लेवल हुक्स. हे म्हणजे काय? तुम्ही सिस्टममध्ये जे काही रन होतं त्याच्यावरती अँटीव्हायरस नजर ठेवतो. त्यालाच आपण म्हणतो रिअल टाईम सर्वेलन्स. ओके. सो सेकंड स्टेजकडे आपण वळतो तो म्हणजे डिटेक्शनच्या टेक्निक्स. डिटेक्शनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, जसं की सिग्नेचर बेस्ड डिटेक्शन, ह्युरोस्टिक डिटेक्शन, बिहेवियरल डिटेक्शन अँड सँडबॉक्सिंग. ओके. सो ह्या डिटेल्स टेक्निक आपण वन बाय वन पाहूया. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली टेक्निक येते ती म्हणजे सिग्नेचर बेस्ड टेक्निक. सिग्नेचर बेस्ड टेक्निक म्हणजे प्रत्येक जो फाईल असते त्याची काहीतरी हॅश व्हॅल्यू असते. हॅश व्हॅल्यू म्हणजे काय? मे बी ती MD5मध्ये असणार आहे किंवा SHA-256मध्ये काढला जातो आहे. त्याला आपण म्हणतो हॅश व्हॅल्यू. तो अँटीव्हायरसच्या डेटाबेसमध्ये ह्या हॅशेससोबत व्हॅल्यूज कम्पेअर होत असतात आणि जर ह्या हॅशच्या व्हॅल्यू आणि आपल्या ज्या प्रिव्हियस डेटा सेट होता तो जर मॅच झाला तर आपण म्हणू शकतो की जी फाईल प्रेझेंट आहे आपल्याकडं ती एक मॅलवेअर आहे. तर हीच कॉन्सेप्ट ॲडव्हान्स व्हर्जन यूज करतो आपण. फॉर एक्झाम्पल बाईट पॅटर्न मॅचिंग किंवा वाईल्ड कार्ड सिग्नेचर्स. हे काही ॲडव्हान्स व्हर्जन आहेत सिग्नेचर डिटेक्शनचे. सो इंडस्ट्रियल यूजबद्दल बोलायचं झालं तर जे फास्ट स्कॅनिंग इंजिन्स असतात किंवा ईमेल गेटवेज किंवा USB स्कॅनिंगचे जे टेक्निक्स असतात, USB स्कॅन सिस्टम ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आणखीन देखील हे यूज केलं जाऊ शकतं. सगळ्यात पुरातन म्हणता येईल ही टेक्निक. एका कंपनीमध्ये एम्प्लॉईचा जेव्हा पेनड्राईव्ह लावतो तेव्हा अँटीव्हायरस लगेच त्या नोल मॅलवेअर डिटेक्शनला डिटेक्ट करत असतो. पण याची लिमिटेशन असते की पॉलिमॉर्फिक मॅलवेअर ज्याला आपण म्हणतो, सेल्फ चेंजिंग कोड, त्याच्यापासून ह्याचा बचाव होऊ शकत नाही. एक सिग्नेचर ॲनालिसिसचं असं म्हणता येईल की डिसएडव्हान्टेज आहे. सेकंड टेक्निकबद्दल आपण बोलूयात ते म्हणजे ह्युरोस्टिक ॲनालिसिस. याच्यामध्ये 2 टाईप्स येतात, स्टॅटिक आणि डायनॅमिक. स्टॅटिक ह्युरोस्टिकमध्ये कोड एक्झिक्यूट न करता त्याला ॲनालाइज केलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये चेक पॉईंट्स राहतात की सस्पिशियस कुठले इन्स्ट्रक्शन्स आहेत का, पॅक्ट एक्झिक्युटेबल कुठला कोड आहे का किंवा हिडन कुठला कोड आहे का, हे स्टॅटिक ह्युरोस्टिकमध्ये आपण चेक करू शकतो. जेव्हा की डायनॅमिकमध्ये आपण प्रोग्राम रन करून त्याचं बिहेवियर ॲनालाइज करू शकतो. ह्याचं एक सिंपल एक्झाम्पल म्हणायचं झालं तर जर प्रोग्राम सिस्टमच्या रजिस्ट्रीला हाईड करतोय आणि प्रोसेसला हाईड करतोय तर त्याला आपण म्हणू शकतो, सॉरी, सिस्टम रजिस्ट्रीला मॉडिफाय करतोय आणि प्रोग्राम्सला हाईड करतोय तर त्याला आपण म्हणू शकतो की हा एक सस्पिशियस प्रोग्राम आहे. तर इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर 0 डे अटॅक डिटेक्शन म्हणजे असे अटॅक जे की आतापर्यंत डिटेक्ट झालेले नाहीत किंवा आपल्या डेटाबेसमध्ये प्रेझेंट झालेले नाहीत त्याच्यासाठी किंवा मॅलवेअर रिसर्च लॅबमध्ये आपण ह्युरोस्टिक मेथड यूज करू शकतो. रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे नवीन जेव्हा रॅन्समवेअरचे व्हॅरियंट्स येतात तेव्हा त्याचे सिग्नेचर आपण कम्पेअर करू शकत नाहीत कारण आपल्या नोन डेटाबेसमध्ये ते प्रेझेंट नाही आहे. पण तो एन्क्रिप्शन अल्गोरिदम वापरतो. ह्युरोस्टिक डिटेक्शन अशाच बिहेवियरला आयडेंटिफाय करतो आणि त्या सॉफ्टवेअरला ट्रॅक करतो. बट ह्याच्यामध्ये एक चॅलेंजिंग किंवा लिमिटेशन असं आहे की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा फॉल्स पॉझिटिव्ह अलार्म येऊ शकतो. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे तो नॉर्मल सॉफ्टवेअर डिझाईनला पण म्हणू शकतो की हे एक मॅलवेअर आहे म्हणून. बऱ्याचशा वेळा असं होऊ शकतं. देन टॉकिंग अबाउट द थर्ड वन मॉनिटरिंग डिटेक्शन टेक्निक, वी कॉल इट ॲज बिहेवियरल मॉनिटरिंग. त्याला आपण म्हणू शकतो टेक्निकल वर्किंगबद्दल जर बोलायचं झालं तर अँटीव्हायरस OS कर्नलमध्ये हुक्स बसवतो काही आणि ह्या हुक्सनं तो सिस्टम कॉल्सला मॉनिटर करतो. आता मॉनिटरिंगमध्ये काय येणार? फाईल क्रिएशन, प्रोसेस स्पॉनिंग किंवा नेटवर्क कॉल्स. याचा एक एक्झाम्पल म्हणजे प्रोग्राम जो असतो तो मास फाईल इन्क्रिप्शन करायला बघणार, म्हणजे आपल्या सिस्टमवरती ज्या नॉर्मल फाईल्स असतात त्याला पण इन्क्रिप्ट करायला बघणार ते. मग बिहेवियरल इंजिन काय करणार त्याच्यामध्ये अनोमली म्हणजे गडबड त्याच्यामध्ये फाइंड आउट करणार आणि त्या प्रोसेसला लगेच बंद करून टाकणार. ओके. सो ह्याच्यामध्ये इंडस्ट्रियल यूजमध्ये येणार आपला EDR म्हणजे एंड पॉईंट डिटेक्शन अँड रिस्पॉन्स आणि सॉक म्हणजे सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर. टॉकिंग अबाउट द रिअल लाईफ एक्झाम्पल वी हॅव, बँकिंग सिस्टममध्ये आपण अननोन प्रोसेस ज्या चालवतो त्याच्यामध्ये मल्टिपल लॉग इन करायला बघतो तेव्हा ते प्रोसेसेस इमिजिएटली ब्लॉक करणार आपण. ते एक एक्झाम्पल झालं कशाचं? ते एक्झाम्पल म्हणजे बिहेवियरल मॉनिटरिंगचं.
ओके. सो ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स कन्सेप्ट कुठला तर फाईललेस मालवेअर डिटेक्शन जे असतं त्याच्यासाठी यूज केले जातात पॉवरशेल अटॅक्स. ओके. Then talking about the third one technique by which we can detect the malware or virus is called as sandboxing. Sandboxingलाच आपण म्हणू शकतो व्हर्च्युअल एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट. जेव्हा एखादं व्हर्च्युअल मशीन किंवा कंटेनरमध्ये फाईल रन होत असते याच्यामध्ये आणि API कॉलिंग जी केली जाते थर्ड पार्टीला किंवा दुसरीकडे कुठं API कॉलिंग केली जाते तेव्हा त्याला मॉनिटर करतो आपण. याच्यामध्ये ऑब्झर्वेशन असे आहेत की फाईल सिस्टमचे जे आहेत त्या चेंज होत राहतात किंवा आपल्या रजिस्ट्री ज्या असतात विंडोजमध्ये त्या मॉडिफाय होत राहतात किंवा एक्सटर्नल सर्व्हरसोबत कनेक्शन होत राहतं. हे मेजर ऑब्झर्वेशन आहेत सँडबॉक्सिंगमध्ये. टॉकिंग अबाउट इट्स वर्कफ्लो एक्झाम्पल तर ईमेल अटॅचमेंटमध्ये आपण सँडबॉक्सिंग ओपन करू शकतो जेणेकरून आपला जो डाउनलोड झालेला पेलोड आहे, जो आपल्याकडं मॅलवेअर असणार आहे, तो फ्लॅग होईल किंवा नाही होईल. ओके. सो इंडस्ट्री युसेजबद्दल बोलायचं झालं तर ईमेल सिक्युरिटीचे गेटवे जे राहतात, रिमेंबर गेटवेज आर यूज टू कनेक्ट टू डिफरंट नेटवर्क्स. सो ईमेल सिक्युरिटीचे जे गेटवे असतात त्याच्यामध्ये आपण सँडबॉक्सिंग यूज करू शकतो किंवा थ्रेट इंटेलिजन्स जे प्लॅटफॉर्म राहतात त्याच्यामध्ये आपण सँडबॉक्सिंग यूज करू शकतो. जर रिअल लाईफ एक्झाम्पलबद्दल बोलायचं झालं तर आपण गव्हर्नमेंट जीमेल जे असतात ते अटॅचमेंट सँडबॉक्सिंगमध्ये तपासले जातात आणि जर सेफ असेल तरच त्याला इनबॉक्सिंगमध्ये आपण घेत असतो. ओके. थँक यू फॉर द वॉचिंग द व्हिडिओ.